देख रहे हैं, जब कोई पेपर लीक हो जाता है तो री एग्जाम कर लेते हैं, पर जब कोई चुनाव में जब जो आमदार खासदार रहते हैं फूट जाते हैं तब री इलेक्शन की बात नहीं करते। आज 1 महीना होने वाला है 20 तारीख को आकांक्षा त्रिवेदी नाम की लड़की जो हिंगना में रहती थी, MP की लड़की थी, हिंगना में नीट के प्रिपरेशन के लिए आई थी, वो आत्महत्या करती है। आत्महत्या क्यों करती है? पेपर देके आती है और 12 तारीख को उसको पता चलता है कि भाई नीट का पेपर तो लीक हो चुका है, फिर से पेपर आएगा। आर्थिक तंगी के कारण वो लड़की आत्महत्या कर लेती है। बोलने का मतलब ये कि जब ऐसा चीजें नीट के पेपर के समय हो रही है, 2025 की बात बताऊं तो 32 लोगों ने आत्महत्या किए थे। अभी ये आंकड़ा 14 पे आ गया है। अगर ये आंकड़ा अभी जून में चल रहा है, 6 महीने हुए, 6 महीने और बाकी है, और लोग आत्महत्या करना चाहिए क्या? हमारा प्रोटेस्ट इसलिए है कि जो प्रधान साहब है उनसे नहीं हो रहा संभल के, बता देना चाहिए। क्योंकि क्या हो रहा है कि कर सको तो अपने वाणी में वो असर पैदा करो, रुख हवाओं का मोड़ दे वो हुनर पैदा करो। अगर साथियों सम्मान से जीना है तुम इस भारत देश में तो हर घर में अम्बेडकर पैदा करो। अम्बेडकर पैदा करो इसलिए बोलना पड़ रहा है क्योंकि आज रिवॉल्यूशन का जमाना आ गया है, रिवॉल्यूशन नहीं आ रहा है। ये जनता जो यहाँ पे उपस्थित है ये पैसों से लाई हुई तो जनता है नहीं, ये रिवॉल्यूशन की लाई हुई है। इनको पता है आज यहाँ पर ये लोग खड़े रहेंगे तब जाके इतिहास गढ़ेगा। और एक अच्छे शायर ने लिखा, बहुत अच्छा लिखा गया है, बोला गया है कि आहों से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना, आहों से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना, और तुम्हें इंसाफ मिलेगा इस धोखे में मत रहना। इस भारत के जर्रे जर्रे में तुम्हारा भी हिस्सा है, पर कोई बुला कर देगा इस धोखे में मत रहना। इस चीज के लिए यहाँ पर कोई बुला के नहीं आया है, सब अपने सहमति से आए हैं। धन्यवाद। देखने वाली आंखें है, सच्चाई के लिए खड़े रहने वाले पैर है। ये लोग सिर्फ नीट की व्यवस्था के लिए नहीं आए हैं। देश में जितनी भी एग्जामिनेशन है, जितनी भी समाज के ऊपर में जो तकलीफें हो रही है, यहाँ का युवा बेरोजगार है, उनके हाथ को काम नहीं, उसी का ये आक्रोश है। संवैधानिक तरीके से वो यहाँ पर आए हैं। ये सभी युवकों की यही मांग है कि धर्मेंद्र प्रधान अपना रेजिग्नेशन दे और देश में सभी अकाउंटेबल हो। केंद्रीय राज्य मंत्री है, केंद्रीय मंत्री है, वो ठीक तरीके से परीक्षा का यहाँ पे करे और सत्ता परिवर्तन हो। जयपुर में जो हमला हुआ अभिजीत पे, उसके बारे में क्या बोलोगे? कोई भी हमला संवैधानिक व्यवस्था में निंदनीय होता है, चाहे वो किसी को भी मारा जाए। देश में अगर संविधान है तो संविधान से ऊपर कुछ भी नहीं है। अगर कोई गलत तरीके से किसी को मारेगा तो न्यायपालिका का वो काम है कि उसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई हो। संवैधानिक भारत है, सबको बोलने की आजादी है। आर्टिकल 19 सबको बोलने की आजादी देता है, पर मर्यादा में रह के हम सबको बोलना है। और अभिजीत दिपके अगर शांतिपूर्ण तरीके से और संवैधानिक तरीके से आंदोलन कर रहे हैं, ये पूरा युवा अभिजीत के साथ है। अभिजीत को एक थप्पड़ मारा गया, यहाँ पे 100 अभिजीत तैयार हो गए हैं। ऐसा थप्पड़ माननीय निंदनीय है। क्या एजुकेशन मिनिस्टर का इस्तीफा होगा इस आंदोलन से? हम ये नहीं कह रहे कि इस्तीफा होगा ही करके। रेलवे की 600 से 800 घटनाएं हो चुकी है। क्या अश्विनी वैष्णव ने राजीनामा दिया? नहीं दिया। पहले अटल बिहारी वाजपेयी जी की सरकार हुआ करती थी, मनमोहन सिंह की सरकार हुआ करती थी, कहीं ना कहीं कुछ मामला हो जाने पर रेजिग्नेशन दे दिया जाता था। रिजाइन से परिवर्तन नहीं आएगा, परिवर्तन आएगा पारदर्शिता से, संविधान को मानने से। भले राजीनामा ना हो पर अकाउंटेबिलिटी के तौर पे कुछ ना कुछ एक्शन सरकार ने लेना चाहिए। सर, तुम्ही या आंदोलनामध्ये आले आहात आणि तुम्हाला काय भावना आहे तुमची या आंदोलनाबद्दल, तर तुम्ही काय सांगू शकता? कुठून आले आहेत आधी ते सांगा. मी वर्धेवरून आलेला आहे. माझं नाव साहिल धरणे. मॅडम, तुम्हाला माहिती आहे की काल अभिजीत दिपके सारख्या माणसावरती, एका सुजाण माणसावरती हल्ला केला जातो. हल्ला केल्याच्या नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या पुरुषांवरती जर त्याचा सोशल मीडिया पाहिलं तर तो थेट एखाद्या हिंदुत्ववादी संघटनेशी जोडलेला दिसतो, एका पक्षाशी जोडलेला दिसतो. हा नारा कोणी जर मला विचारणार इच्छा पोरांना का तुम्ही बीजेपीला सपोर्ट करता का, ते नाही म्हणणार. काँग्रेसला सपोर्ट करता का, ते नाही म्हणणार. अरे आम्हाला काँग्रेस आणि बीजेपी नाही आहे, आम्हाला विचारधारा पाहिजे आहेत. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले असो, बिरसा मुंडा असो, सावित्रीबाई फुले असो, की मग आता आंबेडकरांपासून तर अभिजीत दिपकेपर्यंत जेवढे लोक समोर आले, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील शिवराज्याभिषेकाला विरोध तुम्ही केला, हे आम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. अरे लाज यायला पाहिजे. एखादी आत्महत्या करतो, एखादी शेतकरी माणूस, त्याची आई, त्या पोराची आई, त्याची विधवा बायको कसं तरी लेकरांना खाऊ घालते, पिऊ घालते आणि स्वतःची जमीन जुमला गहाण ठेवून पोराला कोटासारख्या संस्थानामध्ये शिकायला टाकते. नीटचा पेपर लीक होतो, मग त्याच्या हातात काय येईल हे लक्षात घेतलं पाहिजे.
आज आज तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आज आम्ही जर विचार करतो म्हटलं तर आमच्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री खऱ्या अर्थाने विचार करतो म्हटलं तर हे धनंजय प्रधान तर आहेत, पण महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री स्वतःच्या नातवाला अकॅडमीसाठी जाण्यासाठी, स्कूल कॉलेजेस मध्ये जाण्यासाठी, फिरण्यासाठी करोडो रुपयाची टेस्ला कार विकत देतात, टेस्ला कार घेऊन देतात. परंतु आज साध्या एक कंड्रायव्हर आपल्या गोंदिया भंडारा साईडची घटना आहे, महाराष्ट्रभर लातूर साईडने बऱ्याच घटना घडलेल्या आहेत की साधी पास रिजेक्ट झालेली आहेत. 1 महिन्याची पास भरली नाही म्हणून विद्यार्थिनीला थापड मारून खाली उतरवता. मग हे आपण कुठल्या महाराष्ट्रामध्ये राहतो? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा नारा डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला दिलेला होता. आणि आज शिक्षणच अरे यार, देर आर 65% युथ इन्क्लुडेड इन द इंडिया बेस्ट ओनली. 65% युवा पिढी जगाच्या पाठीवरती केवळ आणि केवळ भारत देशामध्ये आहेच. म्हणजे युवांनी जर विचार केला तर अख्खा भारत देशासारखा दुसरा देश सुद्धा जागृत करू शकतो, हे विवेकानंदांपासून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. परंतु आज आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की विद्यार्थ्यांना धर्म, जाती, पक्ष, पंथ, जय श्रीराम, जय बजरंगबली याच्या नावाखाली फक्त लुबाडल्या जात आहेत, त्यांचे विचार परिवर्तन केल्या जात आहेत. परंतु कोणीच त्याला विज्ञानवादी विचार सांगत नाही. हे शोकांतिका आहेत. म्हणून धनंजय प्रधान हा नरेंद्र मोदी यांना नेहरूपेक्षा जास्त दिवस झाले प्रधानमंत्री पदावरती, म्हणून देवाची आरती ओवाळत सोशल मीडियावरती दिसतात. गेल्या 7-8 दिवसांपासून तेच पोस्ट जिकडे तिकडे दिसतात. परंतु अभिजित दिपकेंसारखा माणूस रात्रंदिवस कष्ट करून या ठिकाणी येतो, एवढे मोठ्या हजारो लाखो युवकांना एकत्रित आणतो, तेव्हा कुठे जाऊन एक क्रांती बनते. आणि तरी सुद्धा तुम्ही आम्हाला म्हणता की आम्ही एखाद्या बांगलादेशाची आमचा संपर्क आहे, पाकिस्तानाची आमच्या संपर्क आहेत. अरे कुठल्या भरोशावरती? अरे हातात जर आंबेडकराचं पुस्तक आम्ही घेतलं, हातात जर फुल्यांचं पुस्तक आम्ही दिलं, तर तुम्ही साले देशद्रोही आम्हाला म्हणतात. अरे विचार करा, केवळ भारताला नव्हे तर जगाला सर्वात मोठा महापुरुष जर कोणी असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि हा हातात घेतला तर आम्हाला पाकिस्तानी ठरवता. अरे तुम्ही कुठले पाकिस्तानी आहे? जेव्हा तिरंगा झेंडा तुम्ही लहरवला नाही, आजही तुम्ही भाषणातून वक्तव्य करतात की केशरी, पांढरा, हिरवा हा झेंडा आमच्या भारताचा नाही, भगवा झेंडा आमच्या. अबे रक्त कधीच भगवं हिरवं नसतं, रक्त हे लालच असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की अशा महापुरुषांचे किताब आम्ही फक्त हातात ठेवत नाही, फुल गुलाबाचं फक्त आम्ही हातात ठेवत नाही, आम्ही अभ्यासाच्या नुसार बोलतोय. धनंजय प्रधान, तुम्ही विचार करायला पाहिजे. 14-15 वर्षाच्या अगोदर जी जुनी सरकार होती, जरी काँग्रेस होती, आम्हाला काँग्रेसला समर्थन जरी नसेल तरी पण एक व्याख्यानाजोगी गोष्ट होती मॅडम की एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, एखाद्या संस्थेमध्ये काही कांड झाला तर तो सदर नेता सहकुशीने राजीनामा द्यायचा आणि म्हणायचा की मी आय एम नॉट एबल टू दिस.